तुझ्या कुळाचं अक्षय रे अक्षय 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 पण दादा मला सांगा विद्या बनवण्याचं कर्तव्य तुला नारद कसं करते? अरे मला सांग तुमच्या पूर्वजांचा घात कोणी केला? त्या कपटी देवतांनी. होय ना, मग याचा सूड या तुझ्या बंधूला घ्यायचा आणि यावर मार्ग मी तुला कथन करणार. तो मार्ग कोणता तोय? अरे तुम्ही दानवानी केलं काय? एखाद्या गोष्टीचा मूळ शोधण्याऐवजी त्याच्या टोकाला घाव घातला. येथेच मी फसला. म्हणजे काय? आता ही मुळाची गोष्ट असेल मृत्यू लोकातील राज करते आणि म्हणून हे मृत्यू लोकातील राज करते ते त्या देवतांची भक्ती करतात. त्यामुळे मी ते त्या देवतांना शक्ती आणि या शक्तीच्या युगे करून ते तुमच्या पूर्वजांचा घात करतात. हे जर कुठेतरी थांबलं पाहिजे असेल तर राजकर्त्यांचा शेवट होणं गरजेचं आहे. दादा त्या आज्ञा माझा बंधू गेला. मला कोणता मार्ग? नाट्यस्कोप सन्मान मित्र श्री विनोद सांडव यांचे परम मित्र बबन ओरे यांचे चिरंजीव नवनाय ओरे, धनगर समाज माजी जिल्हा अध्यक्ष तथा देवली ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून माझ्याकरिता गुणगौरव करण्यासाठी हे लाखमाचा पार्षिक दिले. त्यांचे तुमचे आभार मानून या पार्षिकाचा आनंदाने स्वीकार. तू अजिंक्य मरेस, तुला कोणी मारू शकणार नाही ही तुझी समज आहे. नाही मारणार. पण तुला मारण्यासाठी मीच एक पुरेसा आहे. ऐकून घे, तुझ्यासाठी मार्ग आहे तो निश्चित आहे. तू अजिंक्य मरेस म्हणून तुझ्यासाठी मार्ग जरा खडतर आहे. तो मार्ग कोणता असेल तर स्वर्गाची पहिली पायरी म्हणजे अमरावती. या अमरावती पर्यंत जा. ही अमरावती तू तुझ्या स्वाधीन कर. असं जर करशील तर मला तुझे पराक्रम कळतील आणि यात तू तुझ्या विश्वात तुझं वर्चस्व प्रस्थापित करशील. कशाला लढविला नारदाने का वाक्य सगळ्या देवतांचे नाव. हात कळलावे नारदाचा प्रताप. देवतांच्या डोक्याला उगाच तप्पा. आपल्याला का म्हणतात ना, नगरा तापवल्याशिवाय जात नाही आणि आगीत तेलाचा थेंब टाकल्याशिवाय आगीचा कधीच फडकावत नाही. त्याचप्रमाणे या दानवांचा शेवट करण्यासाठी योग्य उक्ती सापडणं गरजेचं आहे. पण देवा, हे साऱ्या विश्वात मी जे कलनाट्य निर्माण करतोय यात होतंय काय? अरे सारे जग मला दुष्ण देतात. कोण बोमरे म्हणतात, कोण सपाट पायाचं म्हणतात, कोण उभ्या शेतीचं नक्षत्र म्हणतात.